सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आपण आता वेळासला निघालो आहेत. मिनी कोकण राईड करणार आहोत आपण. इथुराज आहे माझा शाळेचा मित्र आणि सगळी आमची पॅकिंग झालेली आहे, तुम्ही बघताच. आता 6:15 झाले ऑलमोस्ट. तर आमचा निघायचा प्लॅन होता 6 वाजेला, तर ऑब्वियसली लेट होऊन जातं. सो आमचे 2 मित्र जॉईन करणार आहे डायरेक्टली. सो आता सगळी पॅकिंग म्हणजे सगळं आवरून घेतो लगेच आणि डायरेक्टली तुम्हाला बाईकवर भेटतो. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहेत फायनली मिनी कोकण राईड. अँड सो तुम्हाला मी रस्त्यात जाता पूर्ण आयटनरी सांगून देईल की आपण कुठं जाणार. आणि आपलं मेन जाण्याचा हेतू काय होता की मला ना वेळाचं टर्टल फेस्टिवल खूप आवडतं. म्हणजे मी खूप रील्स पाहिले, खूप ब्लॉग्स पाहिले होते त्याचे, बट मला स्वतः एक्सपिरियन्स करायचं होतं. सो त्यामुळे म्हटलं जाऊन येऊ एकदा. आणि आता शनिवार रविवार सुट्टी होती आणि मंडेला पण सुट्टी आहे. सो त्यामुळे म्हटलं सॅटर्डे संडे जाऊन येऊ आणि मंडेला रेस्ट होऊन जाईल. सो काही इश्यू राहणार नाही पुढचा. सो गाईज, हा जो ब्रिज दिसतोय हा नवले ब्रिज आहे. सो याच्या पुढे जर आपण जाऊ ना राईटने सरळ, तर वडगाव ब्रिज, वारजे ब्रिज. तर आपल्याला चांदणी चौकातून आय गेस लेफ्ट आहे, चांदणी चौकातून लेफ्ट आहे. तिथून मग आपला तामिनी घाट मार्गे जातो आणि आपल्याला तामिनी घाटवरूनच जायचं आहे. सो आता आपण कनेक्ट होणार आहोत NH48ला. तर तामिनी घाट मार्गे मुळशिलेकडून जाणार आहोत आपण यावेळेस. आय गेस रोड आहे ना थोडा बारीक आहे अँड इट्स नॉट दॅट वाईड. सो फर्स्ट टाईम मी तो रूट घेतो आहे. आधी कधी मी त्या रूटने गेलो सुद्धा नाही आहे. बघू का तो चांदणी चौकातून लेफ्ट घेतला आहे मी आता. आणि असं जाऊन परत असं आहे बघा, असं आहे. सो मित्रांनो, एकदम मस्त व्ह्यू खालचा. यार हा पॅच भारी आहे रे, रोड तर एकदम भारीच आहे. सकाळी ना एकदम थंड हवा चालू आहे आणि राईड करायला पण मजा येते. नाश्ता करायसाठी सगळ्यात आमची दोघांची बाईक आहे, कशी दिसतं बघा. सो आत्ताच नाश्ता झाला, जस्ट पोहे खाल्ले होते. सो आता बरं वाटतं थोडंसं. सो गाईज, काय मस्त व्ह्यू दिसतो इथून आय गेस पुढं मुळशिलेक येणार आहे या साईडने, त्या साईडला. सो आता काय आपली चुराज आहे ना मागे, मी जोगू राहिला आणि असू राहिला. सो कसं आहे, आता मला बोर व्हायला लागलं आहे. सो मी पण आता गाणे लावले. टू बी मोर प्रिसाइज मी ना भक्तिगीतं लावले आणि भक्तिगीतं ऐकत राईड करायची जी मजा आहे ना, ती एक वेगळीच फिलिंग आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की कसं वाटतं. कारण की राईड करताना भक्तिगीतं ऐकणं म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स आहे माझा. आणि हे मी माझ्या आयडल स्टोरी ऑन व्हील्स यांच्याचकडून शिकलेलो आहे. सो गाईज, आपण वेळासला चाललो आहे. सो तुम्हाला मोस्टली पीपलला माहिती असेल की वेळासला काय असतं, पण ज्यांना माहीत नाही ना त्यांच्यासाठी सांगतो मी की वेळासला टर्टल फेस्टिवल होतो. आता टर्टल फेस्टिवलचा अर्थ काय? तर टर्टल फेस्टिवलचा अर्थ असा आहे की नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये जे कासव असतात, मादा कासव असतात ना, ते अंडे द्यायला वेळास बीचवर, वेळास किंवा अंजरले वगैरे बीचवर येतात. आणि मोस्टली इथं असे स्पीसीज येतात की जे आता एक्सटेंट होण्याच्या कगारावर आहे, म्हणजे ते खूप कमी उरलेत. सो ह्या लोकांनी 2002 सालापासून ते चालू केलं आहे की कासवांचं संवर्धन करायचं आणि हे मार्च ते एप्रिल ह्या महिन्यामध्ये ते पिल्लांना सोडतात. सो काही लोकांनी ठरवलं की कासवांचं संवर्धन करायचं आणि मार्च ते एप्रिलच्या महिन्यामध्ये ते जे कासवांचे पिल्ले जे हॅच होऊन आता एक नर्सरी बनवली जाते, त्याच्यामध्ये ते जे अंडे त्या ठिकाणी एक जी टोपली असते आपली, ते अशी उलटी करून ठेवतात. आणि जे पण पिल्ले म्हणजे अंडे हॅच होऊन जे पिल्ले बाहेर येतात, सो त्यांना सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सनराईजच्या टायमाला आणि सनसेटच्या टायमाला ते सोडतं. आता तुम्ही जर वेळेसला जाल ते तुमच्या लकवर डिपेंड करतं की तुम्हाला किती पिल्ले दिसतील. ते मे बी दिसत नाही आणि मे बी दिसतात. सो आता मार्च एंडिंगला आणि एप्रिलचा जो स्टार्टिंगचा पिरियड असतो ना, त्या टायमाला खूप दिसतो. आता तर आपण चाललो आहे. सो 29-30 आहे. आता ही मे बी लास्ट बॅच राहणार आहे. लास्ट बॅच होती ना, म्हणून आता याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट सीझन चालू होईल. आणि जे ते छोटे पिल्ले समुद्राकडे जात असतात ना, ते बघण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो खूप म्हणजे वेगळाच आहे. रेकमेंड करेल. आता मी जातो आहे तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईनच पूर्ण. मला असं वाटतं मनापासून की राईडचा व्हिडिओ आपण रॉ ठेवावा. आता रॉ व्हिडिओ का बरं, की रॉ व्हिडिओमध्ये एक वेगळीच फिलिंग असते. कारण की मी जे स्वतः फील करतो आहे ना, मी ते तुम्हाला स्वतः फील करून द्यायचा प्रयत्न करतो. तुम्हाला असं वाटायला पाहिजे की लिटरली तुम्ही माझ्यासोबत राईड करताय. सो त्यामुळेच हे माझे प्रयत्न आहेत. सो काय, आता डांबरी रोड चालू झाला मस्त. आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर. आता मला मॉन्सूनमध्ये परत यायला लागेल. मला एक्सपिरियन्स घ्यायचं की आता इथं एवढी ग्रीनरी ना, तर मॉन्सूनमध्ये काय सीन असेल अलीकडचा, खतरनाक ना. सो काही जागे तामिनी घाट चालू होतोय का काय? हा तामिनीच घाट आहे का? मला एकदम ॲक्युरेट माहीत नाही आहे, कारण की मी घाट अजून गेलोच नाही आहे. इथून पहिल्यांदा जातो मी, फर्स्ट टाईम आहे माझं इकडून. सो बघू. संभव नहीं राधे
इथे आणि पुढून एक मस्त गाडीचा फोटो काढ. चल. सो मागे मी थांबलो होतो फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी. मस्त फोटोज क्लिक केले. हे फोटोज बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा. इथं नाही तर इथं मी टाकली असेल, बघून घ्या. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट आवडला असेल ना तर नक्की फॉलो करा मला. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा की चॅनल ग्रो होईल. मुळशी की मुळशी लेक. गाईस काय व्ह्यू दिसतो नाही इकडचा डोंगराचा, जबरदस्त एकदम. गाईस काय सीन दिसतो इकडचा, म्हणजे एकदम ग्रीनरी एवढी आत्तापर्यंत. म्हणजे उन्हाळा आहे तरी खूप जास्त प्रमाणात ग्रीनरी आहे इथं. आणि इथं थंड वाटतं, इथं गरम बिलकुल होत नाही. इथं बाजूलाच मुळशी लेक आहे आत्ता पण. सो ती नीट गोपुरामध्ये दिसत नाही आहे नीट. हे बघा या साईडलाच लेक आहे, तुम्हाला दिसतंय का नाही ते माहीत नाही. हे बघा आता दिसली बघा मुळशी लेक. सो गाईस हे ट्रेकर्स आहे काही. सो हा तामिनी घाट आहे. अरे किती भारी आहे ना, घनदाट जंगल असं एक स्वरूप आहे, सुंदर आहे. सो गाईज हरिहरेश्वर फिरून झालेलं आहे आणि आम्ही आता वेळासच्या दिशेनं निघालो आहोत. सो दर्शन तर मस्त झालं आणि फोटोज वगैरे मी अपलोड करणार आहे. तर मी आता निघालो वेळासच्या दिशेनं. सो वेळास इथून 12 किलोमीटर आहे आणि दर्शन खूप छान झालं. आणि हरिहरेश्वर बीचला पण जाऊन आलो मी. याची गोप्रोची जी SD कार्ड आहे ते फुल झालं होतं आणि जे माझ्या फोनची बॅटरी आहे ना ती पण एकदम लो होती. मग तिथं काही जास्त शूट केलं नाही. रोड बघताच तुम्ही किती भारी आहे. कोकणमध्ये रोड चांगले आहे. सो ऊन तर लागतं आहे बट एवढं काही नाही आहे. राईड करायची तर ऊनचं काय घेऊन बसेल तुम्ही. ऊनचं एवढंच असेल तर घरीच बसायला माणसाने. गरम खूप होतं इथं बट मजाही तेवढीच होतं. कोकणच्या रोडमधून मी राईड करतो आहे, खूप मजा येते मला. काही आता पुढं आपलं बॅक वॉटर्स आहे आय गेस. इथून मला काहीतरी दिसतं आहे जे की गोप्रोमध्ये दिसणार नाही हे माहीत आहे मला. तिकीट कुठून काढायचं आहे पृथ्वीराज? सो गाइस दिस इज कोकण. दिस इज कोस्टल कोकण. सो यार काय भारी ना, एक नंबर. खतरनाक, एकदम खतरनाक. आपण समुद्रासोबतच जाणार आहोत आता काही किलोमीटर म्हणजे आय गेस 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे म्हणजे समुद्राला लागून. तिथून आपल्याला वेळास गावामध्ये जायचं. एक वेगळीच एनर्जी आली आता हे बघून.
गाईज बघताय ना तुम्ही, म्हणजे का भारी यार. नो क्राऊड, एक माणूस सुद्धा नाही बेचला. काय सुंदर आहे पण बघा ना, एक नंबर. कोकण यू रॉक. सेक्ल्युडेड बीच. जेवढं बोलून याच्याबद्दल तेवढं कमी आहे. इतकं सुंदर नाही तुम्हाला, म्हणजे मला जो फील होतो ना एक्सपिरियन्स, इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग. तुम्ही एकदा खरंच येऊन बघा इकडं. दिस इज टोटली नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. खतरनाक. तुम्ही सुद्धा एक मिनी कोकण ट्रिप प्लॅन करा आणि नक्की वेळाच्या दिशेने या. जर आले तर मस्त ठिकाण आहे. इथून सगळं म्हणजे हरिहरेश्वर श्रीवर्धन होईल.